चला तर आज विशेष म्हणजे अक्षय तृतीयानिमित्त मी तुम्हाला गुणी तयार कशी करतात करून दाखवणार आहे. तर करण्यासाठी घेऊया. तर मी एक माप घेतलेला आहे तांदळाचं पीठ पावशर आणि मी चाळूनसुद्धा घेतलेलं आहे आणि 1 पावशर मी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे. ते सुद्धा मी गाळून घेणार आहे. गाळल्याने सर्व पिठे एकत्र होतात आणि त्यामधला भुसासुद्धा निघून जातो. त्याच पद्धतीने मी ज्वारीचं पीठ गाळून घेतलेलं आहे आणि जे आपण बट्ट्याला पीठ वापरतो ते सुद्धा अर्धी वाटी आणि अर्धी वाटी रवा म्हणजे 1 पावशर असं मी पूर्ण करून घेतलेलं आहे. ते सुद्धा मी चाळणीने गाळून घेतलेलं आहे. त्याचबरोबर मी हरभरा डाळीचं पीठ घेतलेलं आहे अर्धी वाटी, ते सुद्धा मी गाळून घेतलेलं आहे आणि गव्हाचे पीठ घेतलेलं आहे. तर हे माप मी 2 पावशर म्हणजे अर्धा किलो घेतलेलं आहे. तर सर्व पिठे गाळून झालेले आहेत. तर मी या पूर्ण मापाला मी अर्धा किलो गूळ घेतलेला आहे. तर गूळ हा छान असा 1 तांब्या भरून पाणी उकळून घेतलेला आहे आणि त्यामध्ये गूळसुद्धा टाकून घेतलेला आहे. तर पूर्ण गूळ असा गूळ हा चांगल्या मोकळ्या पातळ्यामध्ये मी गाळून घेतलेला आहे आणि जेणेकरून गुळामधलं कचरं पूर्ण निघून जाते त्यासाठी. तर मी सुंठ खिसून घेतलेले आहेत, वेलदोडे घेतलेले आहेत, चवीनुसार मीठ आणि त्याचबरोबर थोडं उकळून घ्यायचं आणि थोडं हलवून घ्यायचं. तर पूर्ण पीठ मी एकत्र करून घेतलेलं आहेत आणि अशा पद्धतीने मी रईच्या साहाय्याने तर त्याला अशी खिशी वरून घेणार आहेत. तर बघा तुम्ही बघू शकता छान अशी ही खिशी वरली जात आहे. तर यामध्ये मी 1 ते 2 पोळी तेल टाकून घेतलेलं आहेत. तर जेवढं आपण खिशी छान वरली जाईल तेवढेच आपले गुणीसुद्धा छान होईल. तर बघा मी एका परातमध्ये तेल लावून घेतलेलं आहे थोडं आणि खिशी छान तयार झालेली आहे. तर यामध्ये मी पूर्ण टाकून घेणार आहे. तर बघा किती मस्त आणि छान अशी तयार झाली. तर तुम्ही बघू शकता छान असं उंडा छान मळून घ्यायचा, थोडं थंड होऊ द्यायचं. तर बघा थंड झाल्यानंतर मी पूर्ण एकजीव करून घेतलेला आहेत आणि छानपैकी असे गोळे तयार करून घ्यायचे पेढ्याच्या आकाराचे. तर तुम्ही बघू शकता मी गुन्हेचा ठसा घेतलेला आहे आणि याला थोडं दोघी साईडला तेल लावून घ्यायचं जेणेकरून चिकटणार नाही त्यासाठी. तर बघा किती मस्त आणि छान असं तयार होत आहे गुन्हे. तर अगदी तोंडाला पाणी सुटेल अशी ही गुणी तयार होत आहे खाण्यासाठी. तर तुम्ही बघू शकता छानपैकी पूर्ण गोल गोल फिरून चणा पूर्ण दाब द्यायचा जेणेकरून गुणी ही छान होईल. बघा किती मस्त आणि छान डिझाईनसुद्धा त्यावरती कोरली गेलेली आहे. तर बघू शकता मी पूर्ण उंड्याच्या पूर्ण गुण्या तयार करून घेतलेल्या आहेत आणि थोडं कोरडे होऊ द्यायचं जेणेकरून छान असं तळले जातील त्यासाठी. तर बघा मी कढाईमध्ये तेल घेतलेलं आहे. तर यामध्ये तेलसुद्धा छान तापलेलं आहे. तर यामध्ये मी 2 गुण्या सोडलेल्या आहेत, त्यासुद्धा छान अशा टम्म फुगलेल्या आहेत, अगदी लालसरसुद्धा झालेल्या आहेत. तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मी पूर्ण गुण्या तळून घेणार आहेत. तर छान पूर्ण गुण्या तळून घेणार आहेत. बघा किती मस्त आणि छान गुण्या तळून झालेल्या आहेत. मी एक गुणी तुम्हाला कट करून दाखवत आहे. बघा किती